चला गोलंदाजी मार्गावर पोहोचायचं आहे. आपण बघतोय सेमीफायनलचा सामना. बॉलआउट मध्ये आपण पाहिला कुंबोली फायटर संघ, सुमितजी संखे, रोहितजी संखे आणि राहुलजी संखे यांचा संघ आपण पाहिला फायनल मध्ये प्रवेश केलाय. त्यानंतर आता आपण पाहतोय दिनेशजी संखे आणि त्यांचे सुपुत्र प्रतीकजी संखे यांचा संघ सचिल 11 प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर आपण नियस टायगर संघाचा विचार करायचा झाला तर यश संखे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस बॅटची कड लागली आहे. राहुल अनिल संखे यांच्या दिशेने चेंडू गेला होता, मात्र तो चेंडू फिरला आणि तो चेंडू निखिल यांच्या हातामध्ये विसावला. निखिल जोपर्यंत चेंडू फील्ड करतील तोपर्यंत एक धाव ही सहजरित्या पूर्ण इथे मात्र होताना दिसते. या एक धावेनिशी आता मात्र धावसंख्येचा श्रीगणेशा केला जाताना दिसतोय. जर शेवटचा सामना अगेन्स्ट कुंबोली फायटर्स जिंकला असता तर निश्चितच सामन्यामध्ये सर्वोत्कृष्ट संघ म्हणून आपण पाहिला सचिन 11 संघाला. यावेळेस पंचांकडे दात लाऊड अपील इथे मात्र केली जाते. अपीलला कुठलाही साथ इथे मात्र देताना दिसत नाहीये. पंच निर्धाव चेंडू इथे मात्र टाकला जातोय. चेंडू इथे मात्र हाताळला. चेंडू हाताळल्यानंतर लाऊड अपील झाली. लाऊड अपीलला पंच तटस्थ राहिले. निर्धाव चेंडू म्हणून पंचाने इथे मात्र दर्शवलं. निर्धाव चेंडू आणि संघाची धावसंख्या आपण 1 वर पाहतोय. यावेळेस लॉफ्टेड फटका गॅप मध्ये ढकलला जातोय. चेंडू निघून जातोय रॉकेटच्या वेगाने सीमा पार. चौकार हाला कुंबोली प्रीमियर लीग 4 चौकार. हे 5 चेंडूचे असतील याची नोंद घ्यायची. चला लगेचच स्पीडअप ठेवायचं गेमला. चिन्मय प्लीज तुमच्या गोलंदाजाला तुम्ही वारंवार सांगायचं स्पीडअप ठेवायचंय. क्षेत्ररक्षक अजूनही क्षेत्ररक्षका मार्गवर गेलेला नाहीये. बब्बू प्रत्येक चेंडू मध्ये तुम्ही गोलंदाजाकडे जायचं नाहीये प्लीज. आपल्याला आता अवधी नाहीये, जास्त अवधी आपल्याकडे उरला नाहीये. सूर्य मावळतीला आलाय. आपल्याला याच डेलाइट मध्ये सामने खेळवायचे आहेत. पुढचा चेंडू घेऊन यावेळेस लोअर फुलटॉस मध्ये चेंडूच्या खाली आपण पाहतोय मिस्टर निखिल यांना. निखिल जोपर्यंत चेंडू फील्ड करेल तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण. प्रत्येक षटक हे 5 चेंडूचे असतील याची नोंद घ्यायची आहे प्रत्येकाने. या षटकात 4 चेंडू हाताळून झाले. 4 चेंडू मध्ये माफक 6 धावा एकत्रित केली आहे सचिन 11 संघाच्या माध्यमातून. यावेळेस हवाई हल्ला इथे मात्र चढवला जातोय. फटका फसतोय. चेंडूच्या खाली आपण पाहिला बब्बू यांच्याकडून झेल इथे मात्र सोडलं गेलं. झेल सोडल्यानंतर धावसंख्या 1 ने इथे मात्र सरसावली. धावसंख्या 1 ने सरसावून ऑन दी बोर्ड आता मात्र लगावली जाते 7 या आकड्यावर. अशा प्रकारचा झेल पहिल्या फेरीमध्ये सोडला होता, पहिल्या सामन्यामध्ये सोडला होता. त्यानंतर मात्र चिराग यांच्या फळीतून चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि आज अशाच प्रकारचा झेल या सामन्यामध्ये सुद्धा सोडला आहे. या संघाच्या अगेन्स्टमध्ये मला आठवतं की यश याने झेल सोडला होता चिराग यांचा आणि चिराग यांचा झेल सोडल्यानंतर चिराग याने आक्रमक खेळी केली आणि निया टायगर संघाला कुठेतरी सामन्याच्या बाहेर ढकललं गेलं. आज आता यश बब्बू यांच्या हातून झेल सुटला. याचा मोबदला कशा प्रकारे मोजतोय चुकवतोय नियास टायगर संघ बघूया. आता जरी पहिलं षटक खूपच सुंदर अचूक मारा हे पाहायला मिळाला मिस्टर भाविक यांच्या माध्यमातून. आता मात्र गोलंदाजी मार्कवर दाखल होताना दिसतोय चिन्मय संखे. यावेळेस लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडूच्या खाली आपण बघतोय सहयोग्यांच्या मार्फत इथं मात्र झेल सोडतोय. सहयोग झेल सोडेल थ्रो करेल तोपर्यंत 2 धाव या सहजरित्या पूर्ण इथे मात्र केल्या जाताना दिसतात. या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतायत धावफलकावर जाऊन पोहोचतायत 9 या आकड्यावर. याचा अर्थ 6 चेंडू आतापर्यंत हाताळून झालेत. 6 चेंडूच्या माघारी आपण धावसंख्या पाहतोय 9.
पहिल्या चेंडूवर इथे मात्र झेल सोडलाय चिराग्यांचा. दोन जीवन शोध इथे मात्र देताना दिसतोय चिराग्यांना. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस पद्धतीचे सॉरी ब्लॉक होल पद्धतीचे चेंडू. क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र इथे मात्र काढला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. त्याला मात्र डिफेन्सिव्ह पद्धतीत इथे मात्र खेळून काढलं चिराग यांच्या माध्यमातून. एक धाव साधारित्या पूर्ण. या एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय आता मात्र डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचते. आतापर्यंत या षटकामध्ये 2 चेंडू हाताळून झालेत. म्हणजेच या पूर्ण सामन्यामध्ये 7 चेंडू हाताळून झालेत. 7 चेंडूच्या अखेरीस आपण बघतोय धावसंख्या 10 या आकड्यावर. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आपले गोलंदाज मिस्टर चिन्मय. यावेळेस मात्र चिन्मयांची दिशा भूल होताना दिसते. वाईड चेंडू त्यांच्या माध्यमातून तिथे मात्र हाताळला जातोय. अतिरिक्त धावसंख्येत वाढ इथे मात्र करताना दिसतोय मिस्टर चिन्मय. लाईन लेंथ मेंटेन करावी लागेल मिस्टर चिन्मय यांना. आपण सचिन इलेव्हन संघाच्या माध्यमातून विचार करत झाला तर एक प्रॉपर गोलंदाजीचा मारा असणारा संघ आपल्या समोर पाहायला मिळतोय. यावेळेस गॅप मध्ये चेंडू जातोय. वन बाउन्स सीमा पार चौकार. हाला कुंबोली प्रीमियर लीग चौकार 4. सचिन संघाचे संघ मालक दिनेशजी संखे आणि त्याचे सुपुत्र प्रतीकजी संखे यांच्या चेहऱ्यावर इथे मात्र स्मितहास पाहायला मिळतं. या चौकार लागलाय त्यांच्या कनेक्टिंग संघाकडून. सचिन इलेव्हन संघ यावेळेस स्टँडिंग आउटस्टँडिंग षटकार पोहोचवतो. स्टँड अँड डिलिव्हर सीमापार 6 धावा. चार चेंडू हाताळून झाले तर 4 चेंडू अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय 24 ऑन दी बोर्ड. 21 ऑन दी बोर्ड. 21 धावा झाल्यात. पुढचा चेंडू घेऊन आपण चिन्मयांना पाहतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळेस चांगला इथे मात्र फक्त दिशा दाखवली. चेंडूच्या खाली राहुल संखे इथे मात्र तैनात होते. त्यांच्या माध्यमातून चांगलं चित्रक्षण पाहायला मिळालं. या एक धावेनिशी संघाची धावसंख्या 11च्या सरासरीने 22 ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळते. चला डीजे. सचिन संघाच्या प्रत्येक एक षटकारावर संघ मालक दिनेशजी संखे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र लगावलं जात आहे. प्रत्येक षटकारावर 100 रुपयाचं पारितोषिक सचिन इलेव्हन संघाच्या. यावेळेस त्रिफळाची बब्बू गोलंदाजी मार्कवर दाखल झाला. त्यांच्या माध्यमातून एक चांगला चेंडू हाताळला गेला. त्या चेंडूवर इथे मात्र त्रिफळाची होऊन तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय मिस्टर मानस. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू तिपडाची बाद होऊन तंबूच्या दिशेने माघारी परतावा लागला मिस्टर मानस यांना. आता मात्र मानस यांची जागा घेण्यासाठी मैदानात दाखल झालाय. छोटा पॅक बडा धमाका मिस्टर सागर उर्फ शागे. आज आक्रमक खेळी त्याला करावी लागेल. आपल्या संघासाठी संकट मोचकची भूमिका पार पाडावी लागेल. हा सामना जो संघ जिंकेल तो संघ फायनल मध्ये धडक मारेल आणि जो संघ हरेल त्याला मात्र घरचा अहेर इथे मात्र दिला जाईल.
यावेळेस लॉंग लेग रिझन त्यांच्या माध्यमातून चूज केला गेला, मात्र त्या रिझन मध्ये मारण्याच्या नादामध्ये कुठेतरी चेंडू हुकला, चुकला आणि चेंडू त्यांच्या अंगावर आदळला. निर्धाव चेंडू इथे मात्र टाकताना दिसतोय यश उर्फ बाब्बू. यश आपल्या तिसऱ्या षटकामध्ये खूपच सुंदर गोलंदाजी करताना दिसतोय. 2 चेंडू हातावून झालेत. 2 चेंडूमध्ये अजूनही एकही धाव दिली गेलेली नाहीये. यावेळेस यश येतोय चेंडूच्या खाली, चांगला झेल त्यांच्या माध्यमातून टिपला जाताना दिसतोय. सागर सारखा एक आक्रमक खेळ फलंदाजाला माघारी परतावं लागेल. हो चुकीचं आहे. यावेळेस मात्र कुणाल येतोय फलंदाजी मार्कवर. चांगला षटक इथे मात्र हाताळताना दिसतोय यश. आपल्या तिसऱ्या षटकामध्ये चांगला कमबॅक त्यांच्या माध्यमातून आपल्या संघासाठी करून देतोय. या एक धाबेनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 23 ऑन दी बोर्ड जाऊन पोहोचली आहे. कुठेतरी अडचणीत सापडतो सचिन 11 संघ. पहिले 2 सामने सुंदररित्या जिंकल्यानंतर मात्र कुठेतरी तिसऱ्या सामन्यावरून उतरती कळा लागली आहे फलंदाजीला सचिन 11च्या. चिराग पहिल्या सामन्यामध्ये खूपच सुरेख आपल्याला पाहायला मिळाला, त्यानंतर मात्र आउट ऑफ द फॉर्म पाहायला मिळतोय. आज शेवटच्या सामन्यामध्ये उपांत्यपूर्व सामन्यामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल चिराग पिंपळे यांना. जर चिराग चमकला तर निश्चितच सचिन 11 संघ फायनल मध्ये नजर मारू शकेल. जर चिराग फ्लॉप झाला तर निश्चितच अडचणीत सापडू शकतो सचिन 11 संघ. पूर्णतः दारोमदार आता या जोडीवर येऊन टेपली आहे, कारण की या आज सकाळच्या 17 पासून हे 2 फलंदाज खूप सुंदर फलंदाजी करताना आपल्याला दिसले. आपण पाहिलं कुणालांनी पण खूपच सुंदर आजच्या दिवसामध्ये फलंदाजी केली. मात्र आज मेन सामना तर हाच सामना असतो आणि या मेन सामन्यामध्ये जर तुम्ही चांगली फलंदाजी केली तर निश्चितच हिरो बनण्याची सुवर्ण संधी तुमच्या बाजूने असेल. यावेळेस इनसाइड आउटचा फटका, सुंदर फटका आणि त्याला मात्र चांगला झेल इथे मात्र टिपण्याचं यश प्राप्त करतोय मिस्टर यश. याला मात्र डगआउटच्या दिशेने ढकललं जाताना दिसतंय चिराग यांना. दाखल झाले त्यावेळेस म्हटलं जात होतं की निया स्ट्रायकर संघाकडे पेपरवर स्ट्रॉंग टीम दिसत नाहीये, पण स्ट्रॉंग टीम दिसत नसून स्ट्रॉंग टीम आपण कशा प्रकारे खेळतो यावर डिपेंड असते आणि त्यांची खेळी आज मात्र उत्कृष्ट दर्जाची आपल्याला पाहायला मिळते. काय झेल 2 टिपले मिस्टर यश यांनी. आक्रमक खेळी करणारा एकही फलंदाज त्यांच्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये, तरी मोठे नाव नसताना सुद्धा चांगली कामगिरी, अचूक कामगिरी इथे मात्र करताना दिसतोय निया स्ट्रायकरचा संघ. यावेळी चांगला फटका चेंडूच्या खाली आपण पाहतोय भाविक यांना. भाविक थोडे स्लो होते, मात्र चेंडू त्यांच्या जाणकारीच्या जास्तच फास्ट त्यांच्यापर्यंत पोहोचला. 1 धाव सर्जरीच्या पूर्ण इथे मात्र होताना दिसतोय. 1 धाबेनिशी आता मात्र संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 25 ऑन दी बोर्ड. 4थं षटक चालू आहे. 4थ्या षटकात 2 चेंडू हाताळून झालेत. याचा अर्थ अजूनही 8 चेंडू शेष आहेत. 8 चेंडू मध्ये किती धावा एकत्रित करतोय सचिन 11 संघ. यावेळेस 1 धाव सर्जरीच्या पूर्ण एकेरीच धावांवर इथे मात्र समाधान मानावं लागेल. 26 या धावसंख्येवर धावसंख्या इथे मात्र धावून पोहोचली आहे. 7 चेंडू मध्ये 25 ते 30 धावा काढणं
गरजेचं असेल. चार षटकाचे सामने आहेत का? ओके, धन्यवाद. म्हणजे अजून 2 चेंडू शेष आहेत. अजून 1 चेंडू शेष आहे. यावेळेस हवाई हल्ला इथे मात्र चढवला होता, मात्र हल्ल्यापासून वंचित राहिला आणि शेवटच्या चेंडू मध्ये यावेळेस मात्र चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा पार चौकार. ज्याची आवश्यकता होती तोच फटका इथे मात्र आदित्यच्या मार्फत खेळला गेला. या 4 धावांची संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर जाऊन पोहोचते 30-31 धावांचं लक्ष इथे मात्र समोर ठेवलं गेलंय. अजून 1 चेंडू शेष आहे. धावसंख्या स्थिर. आता मात्र पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू ढकलतोय. चेंडूच्या खाली आपण बघतोय यश यांना 2 धाबा सहजरित्या पूर्ण इथे मात्र झाल्यात. या 2 धाबांची संघाची धावसंख्या आपण पाहतो 32 आणि हिच्यासाठी आवश्यकता आपण 20 चेंडू 33 धावा. 20 चेंडू आणि 33 धावा. संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये निश्चितच सामना टफ होईल. पाठवायचे आहेत. आपण पाहतोय कुंभोली प्रीमियर लीग पर्व 6व्यामध्ये आपण आता मात्र पोहोचलेत उपांत्यपूर्व फेरीमध्ये. चला फलंदाज लगेचच पाठवायचा आहे. निया स्ट्रायकर संघ लगेचच आपला फलंदाज पाठवायचे आहेत. चला निया स्ट्रायकर संघ प्लीज सहकार्य करायचं. वारंवार तुम्हाला इथे मात्र विनवण्या केल्या जात आहेत तरी तुम्ही तुमचे फलंदाज पाठवत नाही आहेत. निया स्ट्रायकर्सचा सलामीची जोडी आपण मैदानात जाताना पाहतोय. एका बाजूने आपण पाहाल मिस्टर भाविक यांना तर दुसऱ्या बाजूने आपण पाहाल मिस्टर यश यांना. छोटा पॅकेज बडा धमाका म्हणून या दोन्ही फलंदाजाचं नाव लौकिक आहे वंजारी समाजाच्या पटलावर. एक खेळ व कुंभोली गावदेवी संघाच्या माध्यमातून आपल्याला खेळताना पाहतोय मिस्टर भाविक यांना तर VRCC कुंभोली संघाच्या माध्यमातून खेळतोय यश. जर पहिलं षटक चांगल्या पद्धतीत हाताळला चिराग यांनी तर निश्चितच सामना आपल्या बाजूने झुकवू शकेल. कारण की पहिलं षटक हे बहुमूल्याचं षटक असतं आणि बहुमूल्याच्या षटकामध्ये तुम्ही एक गडी बाद केला जर चांगलं षटक हाताळलं तर निश्चितच सामन्यामध्ये परत तुम्ही येऊ शकाल. आपल्या संघाला एक बहुमूल्याच्या स्थानापर्यंत आपण पोहोचवू शकाल. तुम्ही दिवसभर काय केलं यामध्ये कोणाला रुची नसते पण तुम्ही शेवटच्या सामन्यामध्ये काय केलं हे निश्चितच बघण्यासाठी लोक तुमच्या सामन्यासाठी बघण्यासाठी येतात मैदानामध्ये आणि त्याच खेळीची अपेक्षा असेल चिरागांच्या माध्यमातून. जर तुम्ही आज द्रुतगती गोलंदाज जर की एक चांगली अशी गोलंदाजी केली तर निश्चितच संघासाठी तुम्ही हिरो ठराल.
आणि हिरो बनण्याची सुवर्ण संधी इथे मात्र आपण पाहतोय चिरागांच्या माध्यमातून येऊन ठेपली आहे. पहिला चेंडू चिरागांचा, यावेळेस खूपच दिशाहीन असा चेंडू पंच वाईड म्हणून इशे मात्र दर्शवतात. अतिरिक्त धावसंख्येत वाढ, या अतिरिक्त धावसंख्या वाढीने मात्र धावफलकाचा श्री गणेशा केला गेलाय. धावसंख्या 33 चेस करताना आपण पाहतोय या स्ट्रायकर संघाला. या संघाचा एक पहिला सामना झालाय. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर विजयशी पटकावला होता सचिन 11 संघाने. मात्र आता सेमीफायनलच्या सामन्यामध्ये आपण बघतोय हे दोन्ही संघ आता पुन्हा एकदा आमने सामने भिडताना दिसत आहेत. एकमेकांसमोर द्वंद्व युद्ध इथे मात्र पाहायला मिळतोय. बॉल आउट आपण पाहिलं, बॉल आउट मध्ये कुंबोली फायटर संघाने फायनल मध्ये प्रवेश मिळवला. आता फायनल मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी हे दोन संघ जीवाशी आटापाटा खेळताना दिसत आहेत. यावेळेस फटका फसतोय, चेंडूच्या खाली येतो अनिकेश वडे. अनिकेश वडे यांच्या मार्फत झी झाली घोडचूक, चेंडू निघून जाईल, सीमा पार चौकार. झेल इथे मात्र सोडला जातोय, जीवन दान दिला जातोय. 4 रन इथे मात्र दान मध्ये दिले जात आहेत अनिकेश वडे यांच्या माध्यमातून. हा येतोय कुंबोली प्रीमियर लीग चौकार, 4 धावा. कशा प्रकारचं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं असतं त्या पद्धतीने कुठेतरी क्षेत्ररक्षण होताना दिसत नाहीये. खराब क्षेत्ररक्षण झालं अनिकेश वडे यांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र फील्ड प्लेसमेंटला खेळताना दिसतोय मिस्टर यश बब्बू, सॉरी यश आपण पाहतोय. षटकाचा विचार करायचा झाला तर या षटकामध्ये 3 चेंडू हाताळून झाले, 3 चेंडू मध्ये 7 धावा. यावेळेस अक्षय यांच्या हातामध्ये चेंडू विसावला, मात्र 1 धाव सहजरित्या पूर्ण इथे मात्र होताना दिसते. या एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 8 ही आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. पहिलं षटक मार्गस्थ. मी म्हटलं होतं की पहिल्या षटकामध्ये चिराग यांनी चांगली गोलंदाजी केली तर निश्चितच आपल्या संघाला या सामन्यामध्ये आणू शकतो. मात्र यावेळेस कुठेतरी खराब गोलंदाजी पाहायला मिळते. याचा एक कारण आपण म्हणू शकतो अनिकेश वडे यांना. यावेळेस फटका बसतोय, चेंडूच्या खाली सेफ हँड असा क्षेत्ररक्षक आला होता, मात्र त्यांच्याकडून झाली चूक, झेल सोडलं जातंय. ज्यावेळेस आपल्या संघाच्या बाजूने कुठलाही निर्णय लागत नाही त्यावेळेस मात्र अशा चुका घडत असतात आणि तीच इथे मात्र चूक घडताना दिसते. झेल सोडतोय मिस्टर सागर. षटक समाप्त. षटक समाप्तीनंतर आपण बघतोय धावसंख्या धावफलकावर लगावली जाते. 1 षटकाखेरीस बिनबाद 8 धावा, 9 धावा. समीकरण आता मात्र बदलतंय. 15 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता 24 धावा. 15 चेंडू 24 धावांची आवश्यकता. आता आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा घेऊन गोलंदाज मिस्टर सागर यांना. सागर यांना चांगली गोलंदाजी करणं गरजेचं असेल. झेल सोडला गेला त्यांच्या माध्यमातून. यश यांना जीवनदान, जीवन ज्योत दिली गेली. यावेळेस स्विच हिटचा अल्टीपल्टी फटिका खेळण्याच्या नादामध्ये बॅटरीची कड घेऊन 38 सर्कल मध्ये खुद्द विकेट किपर जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण इथे मात्र होताना पाहायला मिळाली. 14 चेंडू 23 धावा. 14 चेंडू 23 धावांचं लक्ष समोर आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल सागर यांना या षटकामध्ये. सागर क्षमता ठेवतो चांगली गोलंदाजी करण्याची, मात्र क्षेत्ररक्षकाकडून साथ जेव्हा भेटेल तेव्हा निश्चितच चांगली गोलंदाजी फसवणं हा सागर करू शकतो. मात्र क्षेत्ररक्षक जर साजेशी साथ देणार नाही तर निश्चितच
कुठेतरी बॅकफुटवर ढकलला जाताना दिसतोय. यावेळेस तीच चूक इथे मात्र पाहायला मिळते. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. 2 झेल इथे मात्र कन्वर्ट केले असते तर निश्चितच या सामन्याचं चित्र वेगळं असलं असतं आणि सामन्यामध्ये आपण आता मात्र वरचढ ठरू शकलो असतो. मात्र 2 झेल इथे मात्र सोडले गेले. एक आपण बघितला झेल अनिकेश वडे यांना सोडला, त्यानंतर आता कुणाल यांच्या मार्फत सुद्धा हा झेल सोडला जातोय. सच्चिल 11 संघाला मात्र कॅच सोडलाय, झेल सोडलाय, तुमच्या माध्यमातून व्यवस्थितपणे जज केलं गेलं नाहीये. याचा मोबदला आता मात्र तुमच्या संघाला मोजावा लागेल. यावेळेस मात्र चांगला चेंडू सरळ थांबला गेलाय. गोलंदाजाला फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावसंख्या स्थिर धावसंख्या आपण पाहतोय. 3 चेंडू अखेरीस 1414 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. आता मात्र हा चौथा चेंडू घेऊन मिस्टर सागर गोलंदाजी मार्कवर. यावेळेस डान्सिंग डाऊन द पिच. यावेळेस सुवर्ण संधी येऊन ना ठेपली आहे. यावेळेस संधीचं सोनं केलंय. यावेळेस मात्र परती जावं लागेल, माघारी परतावं लागेल मिस्टर भाविक यांना. हा एक लागतोय मोठा झटका. भाविक सारखा एक मोठा फलंदाज आता मात्र माघारी परततोय. घेऊन सागर आपल्या गोलंदाजी मार्कवर आता मात्र सज्ज होतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 14 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. याचा अर्थ 9 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. 9 चेंडू मध्ये धावसंख्या 14. जर 2 झेल टिपले असते तर ते 8 धावा वाचू शकला असता. निश्चितच सामना कुठेतरी फसला असता. यावेळेस फुलटॉस मध्ये चेंडू, पुन्हा एकदा सुवर्ण संधी झेलबाद होण्याची. यावेळेस मात्र झेल टिपतोय मिस्टर कुणाल आणि बॅक टू बॅक हा मात्र दुसरा गडी बाद होतोय यशच्या रूपाने. जरी समाजातील उत्कृष्ट लेफ्ट हँडर गोलंदाज इंट्रोड्यूस केला जातोय मिस्टर अक्षय रंजन पाटील यांना इथे मात्र बोलवलं जातोय गोलंदाजी मार्कवर. 10 चेंडू 19 धावा. 10 चेंडू 19 धावा. बहुमुलाचं षटक इथे मात्र घेऊन येताना दिसतोय मिस्टर अक्षय पाटील. बहुमुलाच्या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. यावेळेस चांगला चेंडू त्यांच्या माध्यमातून हाताळला गेला. चेंडूच्या खाली येतोय आदित्य यांच्याकडून इथे मात्र चूक झाली. एकेरी धावाचं रूपांतर इथे मात्र चुरसीने 2 धावात केलं गेलं. या 2 धावांशी आपण आता धावसंख्या बघतोय 16 या आकड्यावर. 9 चेंडू आणि 17 धावा
9 चेंडू 17 धावा. सामना कुठल्या बाजूने झुकेल? सचिन 11 संघ या सामन्यामध्ये निश्चितच कुठेतरी आपली छाप सोडताना दिसतोय. जर गोलंदाजी या 9 चेंडूवर चांगली झाली तर निश्चितच फायनल मध्ये सुद्धा प्रवेश करू शकेल. यावेळेस हवाई हल्ला चढवला जातोय. चिराग येतोय चेंडूच्या खाली. सुंदर झेल चिरागांच्या मार्फत इथे मात्र टिपला जातोय. हा असू शकतोय चांगला झेल. यावेळेस आपण पंचांची वाद घालायचं नाहीये, प्लीज सहकार्य करायचं. कमिटी मेंबर्स जाऊन तुम्ही डिस्कशन करायचं. जर 9 चेंडू नसेल तर निश्चितच पंचांना सांगायचं आहे. पंच हा चला लगेचच आपला डिसिजन पोहोचवायचा, आमच्यापर्यंत पोहोचवायचा, कॉमेंट्री बॉक्स पर्यंत पोहोचवायचा. हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय. एका बाजूला सचिन 11 संघाला आपण पाहतोय. 9 चेंडू इथे मात्र पंच दर्शवत आहेत. 9 चेंडू आणि 1 रनआउट अशा प्रकारे. किती धावा झालेत, किती धावा काढल्या त्या बॉलवर सांगायचं, आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे प्लीज. 2 धावा काढल्या, तिसरा धाव काढताना रनआउट झालाय. ओके आणि नो बॉल म्हणजे 3 रन आले टोटल. यश गेला ना आता. कोण आलं? हा यश गेला आता. आलाय प्रज्वल. चला हाय व्होल्टेज सामना आपण गरमागरमीमध्ये पाहतोय. यावेळेस अक्षय पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय. त्यांच्यासमोर आपण एक ड्रम कार्ट फलंदाज मिस्टर चिन्मय यांना. यावेळेस चिन्मय स्टँड अँड डिलिव्हर चेंडू पोहोचवतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. हा येतोय कुंगोली प्रीमियर लीग षटकार 6 धावा. धावसंख्या आपण पाहतोय 25 आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. या षटकातला आपण तिसरा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय अक्षय पाटील. अजूनही तुम्ही जर 3 चेंडू चांगले टाकले तर निश्चितच सामन्यामध्ये वरचढ होऊ शकाल. यावेळेस पंचांकडे दात. यस इट्स आउट. लेग बिफोर गडी बाद होऊन यावेळेस माघारी परतावा लागेल मिस्टर चिन्मय संख्यांना. आपण आता पाहतोय 7 चेंडू 8 धावांचं लक्ष्य समोर आहे. 7 चेंडू 8 धावा. कुठला संघ जिंकेल, कुठला संघ हारेल याचं इथे उत्तर आपल्याला 7 चेंडू मध्ये पाहायला मिळेल. यावेळेस अक्षय पाटील यांचा हा पुढचा चेंडू फुलटॉपचे चेंडू. यावेळेस त्रिपुराची इथे झाला. अपील या नाटकावरची दिशा इथे मात्र दाखवली गेली आहे. कमबॅक इथे मात्र अक्षय पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय.
6 चेंडू 8 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 8 धावा. चला डीजे होऊन जाऊन द्या. तुम्हाला कुठली गफलत असं वाटत असेल तर तुमचा 12वा खेळ इथे पाठवायचा आहे प्लीज. 2 स्कोरर स्कोरिंग इथे मात्र करतात, त्यामध्ये गफलत होणं निश्चितच नाचा बरोबर आहे. यावेळेस आपण प्रमोट केलेलं पाहतोय मिस्टर राहुल संके यांना. मैदानाच्या आतमध्ये गेलात. निश्चितच आज प्रेशरच्या सामन्यामध्ये राहुल संके यांना आपला गेम दाखवावा लागेल. स्ट्राईक रोटेशन त्यांच्या माध्यमातून करावी लागेल. आपण पाहतोय कुंभोली प्रीमियर लीग पर्व 6व्यामध्ये आपण हा पाहतोय रोमहर्षित करणारा सामना. एका बाजूला आपण पाहतोय संघमालक दिनेशजी संखे, प्रतीकजी संखे. दुसऱ्या बाजूने आपण पाहताय संघमालक यशजी संखे. हृदयाचे स्पंदन वाढवणारा हा सामना आपल्या समोर पाहायला मिळतोय. आता मात्र अक्षय पाटील यांच्या षटकातला हा शेवटचा चेंडू आपल्या समोर घेऊन येताना दिसत आहेत. यावेळेस पंचांकडे दाद मागितली जाते. यावेळेस पंचांकडे दाद इथे मात्र मागितली जाताना दिसते. यावेळेस मात्र 1 धाव सहजरित्या पूर्ण करतोय. यावेळेस आता मात्र सामन्याचे पूर्णतः सूत्र अक्षयजी पिंपळे यांच्या हातात येऊन पोहोचताना दिसत आहेत. अक्षय पिंपळे, तुम्ही 7 धाव जर डिफेंड केले तर निश्चितच तुम्ही हिरो व्हाल या संघाचं. त्यांच्या समोर आपण पाहाल आता मात्र राहुल संखे यांना फलंदाजी मार्गवर. सात धावा या डिफेंड करायच्या आहेत कुंभोली सच्चिल 11 संघाला. हृदयाचे स्पंदन इथे मात्र वाढताना दिसत आहेत. टेन्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय स्वप्नील, त्याचनंतर संघमालक दिनेश संखे यांच्या चेहऱ्यावर सुद्धा इथे मात्र आपल्याला टेन्शन पाहायला मिळतंय. यावेळेस शॉर्टपुट चेंडूला इथे मात्र भिरकावून दिलं गेलं. मिड विकेट रिझन मध्ये 1 धाव सहजरित्या पूर्ण इथे मात्र केलं जाताना दिसतंय. हा चेंडू खूपच खराब टप्प्यावर इथे मात्र टाकला गेला होता अक्षयांच्या माध्यमातून. पहिलं षटक ज्या प्रकारचं षटक तुम्ही हाताळलं त्याच प्रकारचं षटक तुम्हाला इथे मात्र हाताळावं लागेल. यावेळेस 4 चेंडू 6 धावा. 4 चेंडू विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. अटीतटीचा सामना इथे मात्र. यावेळेस फटका चांगला फटका जातोय सीमा पार चौकार. 4 धावा. यावेळेस आता विजयासाठी 3 चेंडू आणि आवश्यकता 2 धावा. दोन धावा. निश्चितच हा सामना कुठल्या बाजूने झुकेल. फुललेन पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. निश्चितच पुढे टाकून त्यांना मात्र इथे मात्र बीट करावा लागेल. शॉर्ट पिच मध्ये गोलंदाजी या मैदानावर
वावकी ठरणार नाही. यावेळेस चेंडू निघतोय, सामना जिंकतोय. निया स्ट्रायकर संघ हा सामना जिंकतोय. व्हॉट अ इनिंग, काय प्ले केलाय आजच्या दिवसामध्ये. सर्वोत्कृष्ट संघाला त्यांनी पराभूत केलंय. हा संघ म्हटला सचिन 11 संघाचा म्हटलं तर हा संघ आज सर्वोत्कृष्ट संघ म्हणून आपल्याला पाहायला मिळाला होता. मात्र या संघाला पराभूत करून फायनल मध्ये त्यानं पदार्पण केलंय. चला नाणेफेकीसाठी यायचं, लगेचच यायचं.